प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पुन्हा एक वार आपल्या सर्वांना सलाम। यावेळेस आजच्या मननासाठी आपण मत्तई याचा 2रा अध्याय आणि 1 व 2 हे वचन वाचूयात। हेरोद राजाच्या काळात यहुदियातील बेथलेहमात येशूच्या जन्मानंतर पहा, पूर्वेकडून मागे लोक येरुशलेमेस येऊन विचारपूस करू लागले की यहुद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे, कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहोत। या वचनामध्ये जगाच्या राजाला म्हणजे येशूला ओळखण्याचा आणि त्याचा शोध घेण्याचा संदेश आहे। अगदी दूरवर देशामध्ये असून सुद्धा त्याची उपासना करण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन तारेच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानी लोक येशूला शोधण्यासाठी प्रवास करत होते। यावरून हे समजते की येशूचा जन्म आणि देवाची तारणाची योजना सर्व राष्ट्रासाठी आहे आणि आपल्याला सर्वांना अशा उपासनेच्या प्रवासासाठी बोलावत होते, ज्यासाठी विश्वास, प्रयत्न आणि त्याच्यासाठी आपल्याकडे जे आहे ते त्यागण्याची तयारी असायला पाहिजे। वचनाचा हा भाग येशू हा यहुद्यांचा राजा अर्थात जगाचा तारणहार आहे आणि ज्ञानी लोक त्याचा शोध घेत होते यावर प्रकाश टाकणारे असे वचन आहे। विश्वासकांनी आपल्याला जीवनात अगदी सक्रियपणे येशूचा शोध घ्यावा यासाठी प्रोत्साहित करते। ज्ञानी लोकांनी त्यांना मार्ग दाखवणाऱ्या एका ताऱ्याचे अनुसरण केले। त्यांच्या या कृतीद्वारे त्यांनी देवाच्या मार्गदर्शनावर विश्वास दाखवला। त्यांचा हा प्रवास जरी त्यांच्यासाठी एक लांब आणि संभाव्य धोकादायक पद्धतीने करावा लागला तरीही ते त्याचा शोध करत राहिले। या घटनेद्वारे आपल्याला आपल्या जीवनात देवाच्या शोधासाठी अगोदर त्याची चिन्हे म्हणजेच शास्त्रवचन शोधण्याची आणि त्यांचे अनुसरण करण्याची आठवण करून देते। येशू बाळाची आराधना करणे ही त्या शोध घेणाऱ्या ज्ञानी पुरुषांची प्राथमिक प्रेरणा होती। त्यांनी हा कठीण प्रवास वैयक्तिक फायद्यासाठी नाही तर नवजात राजाची आराधना करण्यासाठी केला होता। त्यांनी येशूची उपासना स्वेच्छेने आणि आनंदाने महागड्या भेटवस्तूद्वारे व्यक्त केली। यावरून हे स्पष्ट होते की खऱ्या उपासनेसाठी बहुतेकदा त्याग आणि देवाला आपले सर्वोत्तम देणे महत्त्वाचे आहे। पूर्वेकडून येशूला भेटण्यासाठी जे ज्ञानी लोक आले होते ते एका परक्या देशाचे होते, ते यहुदी नव्हते। यावरून आपण समजू शकतो की येशूची सुवार्ता केवळ यहुद्यांसाठी नाही तर सर्व लोकांसाठी, सर्व राष्ट्रांसाठी आहे। ख्रिस्त जगात आला तो जगातल्या प्रत्येकासाठी आला। जगातल्या प्रत्येकाचे पाप ओझे त्याने वाहिले आणि जगातल्या सर्वांच्यासाठी त्याने तारणाचा मार्ग मोकळा केला। या वचनाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला खूप खूप आशीर्वाद देवो। यावेळेस आपण प्रार्थना करूया। पवित्र पवित्र महासेनाधीश परमेश्वरा, यावेळेस प्रभू परमेश्वरा तुझी प्रार्थना करण्याची संधी दिलीस याबद्दल उपकाराभार मानते। प्रार्थना करत आहे प्रभू परमेश्वरा, या ठिकाणी जे जे उपस्थित आहेत, ज्यांनी आज वचन ऐकलेले आहे ते सर्व तू आशीर्वादित कर। या वचनानुसार बाप्पा प्रत्येकाच्या जीवनात तुझं कार्य घडावं प्रभू परमेश्वरा। याद्वारे तुझी सुवार्ता गाजवली जावी आणि प्रेमळ पित्या प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये बाप्पा तू त्यांना सहाय्य कर, मदत कर प्रभू परमेश्वरा। आणि आम्हा प्रत्येकाच्या जीवनात तू कार्य केलेस, आम्हा प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादाने भरलेस याबद्दल उपकार आभार मानते। आजचं वचन आशीर्वादित केलेस याबद्दल मी तुझे उपकार आणि आभार मानते। तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्यात गोड व प्रिय नावात मागते म्हणून तो ऐक।